नमस्कार भक्तांनो, तुम्हा सगळ्यांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की जे भगवान शंकर आहे, जे आपली शिवलिंग आहे, त्याला आपण जल कसं अर्पण करणार आहे। सांगितलं जातं की जे आपले भगवान शंकर आहे त्यांना जल अतिप्रिय आहे। तुमच्याकडे जर काहीच होत नसेल तर तुम्ही कमीत कमी जल अर्पण करा, पण तेही आपल्याला व्यवस्थित माहिती नाही की त्याची शास्त्रोक्त पद्धती काय आहे, की जेव्हा आपण महादेवांना जल अर्पित करतो तर कोणता नियम आहे किंवा त्या कशा पद्धतीनं आपण त्यांना जल अर्पण करावे ही माहिती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे। कारण एखादं व्रत, एखादं उपवास, एखादी पूजा जेव्हा आपण शास्त्रोक्त पद्धतीनं करतो त्याच वेळेला ती आपली सिद्धीला जाते। म्हणजे आपल्याला जी आपण मनोकामना, आपण जे आपली इच्छा आहे ती पूर्ण होते, आपली मनोकामनाची पूर्ती होते आहे, आपली इच्छा पूर्ती होते आहे। अथवा मग ते तुम्ही कसंही करत जा, मग ते कधीच पूर्ण होणार नाही। तेच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया की महादेवाला, शंकराला जे जल अतिप्रिय आहे। जल का अतिप्रिय आहे त्यांना? कारण की जेव्हा जे मंदारचल पर्वत आहे त्याला घुसळून सापाची दोरी बनवली होती आणि त्यांनी घुसळून जेव्हा अमृत काढलं होतं, समुद्र मंथन जेव्हा झालं होतं, त्या समुद्रातून जे अमृत निघालं होतं ते तर सगळं देवतांनी घेतलं। आता जे पॉयझन निघालेलं आहे, जे विष निघाले होतं, ते महादेवांना प्रसन्न करावं लागलं आणि तेव्हा ते महादेव प्रसन्न केले ते विष। त्यावेळेला त्यांना खूप जास्त त्रास होऊ लागला आणि ते त्रास झाल्यामुळे मग त्यांना असं झालं की मी काय करू। जसं आपण एखादी मिरची खाल्ल्यावर आपल्याला कसं त्रास होतो त्या तसं ते खूप तडफडत होते। त्यावेळेला सगळ्या देवतांनी काय केलं, जे बेलपत्र आहे ते त्यांच्या डोक्यावर ठेवलं आणि त्यांना पाणी पाजवलं, जेणेकरून की त्यांचा त्रास जे आहे थोडंसं कमी झालं, त्यांना म्हणजे त्रास कमी झाला त्यांचा। तर त्याच्यामुळे महादेवांना पाणी जे आहे ते अतिप्रिय आहे। साधं पाणी ज्यात काहीच नाही आहे ते अतिप्रिय आहे, कारण त्या पाणी दिल्याने, जलाचा अभिषेक केल्याने जे महादेवाचा त्रास आहे तो कमी झालेला आहे। त्याच्यामुळे जसं एखादा तुम्हाला त्रास झाल्यावर तुम्हाला कोणी गोळी औषध दिलं तर तुम्हाला किती बरं वाटतं, तसं त्यांच्या जीवाला बरं वाटतात आणि प्रसन्न होऊन तुम्हाला वर देतात किंवा तुमच्यावर प्रसन्न होतात आणि तुमचे जे कामं आहे, जे अडथळलेले कामं आहे, तुमची नोकरी असो, प्रमोशन असो, घर घेणं असो किंवा विवाह असो, संतती असो, पैसा बरकत येत नसो, जे काही तुमचे प्रॉब्लेम आहेत सगळ्या प्रॉब्लेममधून तुमची सुटका होऊन जाते। आणि खूप साधा सोपा उपाय आहे महादेवांना प्रसन्न करायचं। तर ते महादेवांना जल कसं अर्पण करायचं ते आपण बघूया। तुम्हाला माहित आहे महादेवांना एक मुलगी सुद्धा होती। आपल्याला गणेश माहिती आहे, कार्तिकेय माहिती आहे, पण महादेवांना एक मुलगी होती जिचं नाव होतं अशोक सुंदरी। तर जेव्हा एका वेळेला आई पार्वतीने महादेवाला असं सांगितलं की मला एक खूप छान असं गार्डन किंवा जे म्हणजे गार्डन दाखवायचं किंवा गार्डन बघायचं आहे, खूप छान असं एकदम सुंदर असं गार्डन बघायचं आहे। तर ते एखाद्या गार्डनमध्ये त्यांना घेऊन घेतले महादेव। तिकडे एखादा एक वृक्ष होता, त्या वृक्ष त्यांना खूप आवडला आणि तो वृक्ष जो होता तो प्रत्येक तुमची मनोकामना पूर्ण करणारा वृक्ष होतं। तर त्यावेळेला आई पार्वतीला खूप पूजा करायची वगैरे। त्यानंतर कधी मनातून त्यांना एक असं वाटलं की आपल्याला खूप एकांत जाणवतोय, आपल्याला एखादी मुलगी हवायला हवी होती, कारण त्यांना होते 2 मुलंच। मग अशी इच्छा त्यांनी त्या वृक्षासमोर व्यक्त केली आणि त्या वृक्षाने त्यांना अशोक सुंदरी अशी एक मुलगी त्या वृक्षातून प्रकट झाली। तर ही महादेवांची एक कन्या म्हणून जन्माला आली, जिचं नाव होता अशोक सुंदरी। आता सर्वात आधी आता जे महादेवाचं जे पिंड आहे त्या महादेवाच्या पिंडावरती सर्वात आधी उजव्या साईडला जिकडून पाणी वाहतं, पाणी जेव्हा महादेवाच्या पिंडावर टाकतो तेव्हा दोन्हीकडून पाणी वाहतं। तर जे उजवा साईड आहे ते महादेवांचं गणेश राहतात, तिकडे उजव्या साईडला गणेशजी असतात। तर सर्वप्रथम गणेशजींना पाणी द्यायचं असतं, म्हणजे तिकडे पाणी टाकावं लागतं। त्यानंतर दुसऱ्या साईडला कार्तिकेय असतात, त्याच्यावरती पाणी टाकावं लागतं आणि दोघांमध्ये अजून एक पट्टी असते जिकडून पाणी जातं। तर तिकडे अशोक सुंदरीची महादेवांची एक पुत्री आहे, त्या अशोक सुंदरीवर पाणी टाकलं जातं। म्हणजे सर्वात आधी गणपतीवरती उजव्या बाजूला, डाव्या बाजूला कार्तिकेय आणि मधात आहेत अशोक सुंदरी। तर गणपतीला पाणी दिलं, कार्तिकेयला दिलं आणि त्यानंतर अशोक सुंदरीला दिलं। आणि त्यानंतर तिकडे जे गोल असतो ते आई पार्वतीचा हात असतो, तर तिकडे आई पार्वतीला थोडंसं पाणी टाकावं लागतं तिकडे। आणि त्यानंतर महादेवाच्या पिंडावर पाणी टाकलं जातं, म्हणजे पाणीनं अभिषेक केलं जातं। उरलेलं काही पाणी असं तर वरती जलधारण होण्यासाठी जे पाणी महादेवाच्या डोक्यावरती थेंब थेंब गळत जातं त्या तांब्यामध्ये तुम्ही टाकू शकता। त्यानंतर आल्यावरती नंदीवर तुम्ही पाणी टाकू शकता आणि अशा पद्धतीने आपल्याला महादेवांची जल अभिषेक करायचा आहे। आणि हा खूप म्हणजे शास्त्रोक्त पद्धतीनं हे सांगितलं झालंय। प्रत्यक्ष पंडित मिश्राजींनी असं सांगितलं आहे की ह्या पद्धतीनं आपण महादेवांना जल अभिषेक करायचा आहे, त्यावरच तुमची जी मनोकामना आहे ते पूर्ण होणार आहे। आणि या शास्त्रोक्त पद्धतीने केल्यावरच म्हटलं जाईल की महादेवाला तुम्ही जल अभिषेक केलेला आहे। तर हे महत्त्वाचं आहे की कशा पद्धतीने आपण महादेवांची पूजा करणार आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। श्री स्वामी समर्थ।